अहो नाही 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 नाही, एवढं डिले करून कसं चालेल? हे बघा, नाही बरोबर आहे, पण तुम्ही जेवढं लेट करणार तेवढं पुढे काम लेट होणार. एक काम करा, तुम्ही आत्ता जो काही अवेलेबल डेटा आहे तुम्हाला ताबडतोब मेल करा. हा, उरलेलं सगळं दुपारपर्यंत पाठवा, पण जास्त डिले करू नका, नाहीतर कामं खोळंबून राहतील. हो, मी दाभोळकर सरांशी बोलून घेतो. हा, एक दोन आयडियाज आहेत त्या मी डिस्कस करतो. अवेलेबल डेटावरतीच काम सुरू करतो. येस. हा, लवकर. थँक्यू. बाय. जय, कसं चाललंय काम? खरं सांगू, खूप गडबड चालू आहे, पण हाताबाहेर नाहीये. होईल सगळं ठीक. पण तुला काहीही मदत लागली तर नक्की सांगा. ऑफकोर्स अदिती, तुम्ही सगळे आहात माहितीये मला. पण देव टूर्सच्या इतरही टूर्स इम्पॉर्टंट आहेत. तरी काही मदत लागली तर मी सांगेन. जय, आज पप्पांसोबत मीटिंग आहे ना तुझी? हो, काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, त्या ओके झाल्या तर काम पटापट होईल. ए आदिती, मी आवरून झालं की लगेच ऑफिसला निघणार आहे. अरे, नाश्ता? काही तयार असेल तर दे पटकन, नाही तर मी गेलो. बरं बरं, मी लगेच करते. हा, 5 मिनिटं. हॅलो. हा, हे काय मेल फॉरवर्डच करत होतो. काय नाही आदिती, अगं काय गडबड आहे? तुम्हाला ऑफिसला जायला वेळ आहे अजून? हो, आज जरा जयला लवकर जायचंय ऑफिसमध्ये. का म्हणजे काय विशेष? ऑफिसमध्ये पप्पांसोबत मीटिंग आहे ना त्याची, म्हणून त्याला निघायचंय. हो, पण त्याची तयारी झाली आहे का? हो, झाली म्हणजे होईल आता इतक्यात, पण त्याला नाश्ता नाही दिला तर तो असंच निघून जाईल. अगं पण पोहे तयार आहेत ना, ते दे ना त्याला. हा, मी चहाचं बघते, कारण यांना सुद्धा चहा आणि पोहे द्यायचेच आहेत लगेच. तयार आहेत का चहा आणि हो हो, आले 1 मिनिटात. अहो 2 मिनिटं नाही, 1-1 सेकंद महत्वाचं आहे. हो, नाही, मला प्रत्येक देशातल्या डेलिगेट्सची एक वेगळी लिस्ट मेल कर प्लीज. अहो वेळ नाहीये आणि अजून बऱ्याच गोष्टी मॅनेज करायच्या. त्यात आम्हाला प्रत्येक गोष्ट दाभोळकर सरांना दाखवून त्यांना हा, त्यामुळे तर म्हणतोय एडीएम कडून लवकरात लवकर गोष्टी पुढे पाठवा. थँक्यू. जय, हा घे नाश्ता. आदिती, मला नको, मी लवकर निघतो, मला उशीर होईल. अरे पण अगं मी बाहेरून मागवेन ना काहीतरी. जय, 5 मिनिटात खाऊन होईल, पटापट चल लवकर. आदिती, आत्ता दाभोळकर सरांचा मेसेज आला, ते आज लवकर येणार आहेत ऑफिसला, मला लवकर निघावं लागेल. अगं जय, एवढं बोलतोयस ना, त्याऐवजी खाऊनही झालं असतं. please आदिती थांब. प्लीज. अरे जय, काही न खाता काय निघालायस? हा काकू, मला जरा लवकर जायचंय. काय काय चाललंय काय? एवढं कसलं काम? खायला वेळ नाही? लोक 2 घास पोटात जावे म्हणून कमवतात ना. बायको एवढी नाश्ता घेऊन समोर उभी आहे, त्याची काही किंमतच नाही. ए, ठेव समोर तिथं. खाईल तो. आणि जर नाही खाल्लं तर मी दाभोळकरांना फोन करून सांगेन. मी विचारून दे ना. काय हो, एवढं कसलं डोक्यावर बसून काम करून घेता? लोकांना खायला वेळ नाही. अहो काही काय बोलताय? तू गप्पा बस. अरे एवढा वेळ काय बोललो का मी? गोड बोलून समजत नाही काय? मी माझ्या मॅनेजर्सना काही डिटेल्स तुम्हाला फॉरवर्ड करायला सांगितल्या होत्या, त्या तुम्हाला मिळाल्या का? हो सर, सगळ्या डिटेल्स रिक्वायरमेंट्स मिळाल्यात
सो आम्ही आजच डिझायनिंगला सुरुवात करू टूरच्या. गुड. पण सर काही रिक्वायरमेंट्स बद्दल शंका होती. तर आपण जर डिस्कशन केलं एकदा तर येस ऑफकोर्स. गुड मॉर्निंग तांगडे. गुड मॉर्निंग जय सर. मला सांग, दाभोळकर सर दाभोळकर सर आलेत ना. रजनी मॅडम पण आलेत केबिन मध्ये. किती वेळ झाला? 10 मिनिटं झाली. वाह, अरे बापरे, म्हणजे दाभोळकर सर आज जय सरांवर चिडणार वाटतं. आता आदिती मॅडमचं आणि जय सरांचं कसं जुळणार? चांगले शांत विचार करा. सर मे आय? कम इन. मिस्टर जयराम, हे केबिन शेअर करतो आपण, त्यामुळे या केबिन मध्ये येताना तरी तुम्हाला परवानगी घेण्याची गरज नाही. बसा बसा. सॉरी सर, आज यायला जरा उशीर झाला. नो प्रॉब्लेम. खरं तर मीच तुम्हाला खूप आयत्या वेळेला मेसेज केला होता. सर मी तिकडच्या काही हॉटेल्सच्या डिटेल्स घेतल्यात, पण त्यांचं म्हणणं आहे की मिस्टर जयराम, रिलॅक्स. अहो आत्ता आलाय तुम्ही, पाणी तर प्या. मिस्टर जयराम, खरं तर आम्ही आत्ताच डिस्कस करायला सुरुवात केली होती, पण मिस रजनी म्हणाल्या की काही रिक्वायरमेंट्स बद्दल त्यांना विचारायचंय, डिस्कस करायचंय. हो सर. सो विल कॅरी ऑन. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण डिस्कशन सुरू करण्याच्या आधी डेडलाईन्स फायनल करून घेऊया. तांगडे, 3 कॉफी घेऊन ये. सर आम्ही पण हेच बोलत होतो ऍक्च्युली की डेडलाईन्स जर ठरवल्या तर आपल्याला एक्झॅक्टली किती आणि कसं काम करायचंय त्याचा अंदाज येईल. राईट. सो आधी कॉफी घेऊ, मग डिस्कस करू, मग तुम्ही कॅरी ऑन करा. ओके. जय, हे प्रोजेक्ट चालू असेपर्यंत काही दिवस तुझ्या बरोबरच बसू का कामाला आतमध्ये? म्हणजे प्रॉब्लेम असा होतो की लॅपटॉप जरी घेऊन आले ना आत, तरी फाईल्स, नोटपॅड सगळंच सामान बाहेर असतं आणि मग ये जा करण्यात वेळ पण जातो आणि सगळी लिंक पण जाते कामाची. सो ठीक आहे. ओके, मग मी सामान घेऊन येते लगेच. सर ओ येस ऑफकोर्स, तोपर्यंत कॉफी येईल. अरे रजनी, संपली मीटिंग? मीटिंग हा म्हणजे काम चालू आहे. तांगडे, तांगडे, हा मॅडम. इकडे आहे जरा. हा, हे सगळं सामान आणि लॅपटॉप घे, जय सरांच्या केबिन मध्ये नेऊन ठेव. बॅग घेते माझी. काय ग, बॅग कुठे नेतेस? आणि हे सगळं सामान का आवरतेस? दाभोळकरांचा प्रोजेक्ट चालू आहे, तोपर्यंत मी जयच्या केबिन मध्ये बसून काम करणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स रजनी मॅडम,
तुमचं पण प्रमोशन झालं ना? स्वतःच्या कामात लक्ष दिलं ना की होतं हा प्रमोशन. माझं प्रमोशन नाही झालंय. तुला का सांगू मी सगळं? मला काम आहेत भरपूर, आपण नंतर बोलूया. पण अचानक काय सगळं? किती प्रश्न पडलेत तुम्हाला सगळ्यांना? दाभोळकरांचा प्रोजेक्ट चालू आहे ना, खूप कमी दिवस आहेत आणि खूप जास्त काम आहे. तर मी आतमध्ये बसले तर काम करायला सोपं पण होईल आणि कामाचा स्पीड वाढेल म्हणून. अगं पण तू इथे बसून काम करू शकतेस ना? इथे बसून काम? काका, माझ्या लक्षात आलंय इथे बसून कामापेक्षा गडबडच जास्ती होते आणि काही लोक उगाच बडबड करत बसतात. आणि मुळात कसं आहे, आम्ही आत बसलो की कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो ना. अगं पण अरविंद, जाऊ दे तिला. हा, जाऊ द्या जाऊ द्या. तुला फार आनंद होत असेल ना साई प्रसाद? अहो, तसं नाही रजनी मॅडम, तुम्हाला काम करावं वाटतंय ना, आताच मला लय आनंद झालाय, ते पण केबिन मध्ये जाऊन. हे बघा, दाभोळकर सरांनी परमिशन दिलीये मला केबिन मध्ये बसून काम करण्याची. ठीक आहे. म्हणजे आजपासून तू केबिन मध्ये बसणार? हो. काय झालं बाळा? काही प्रॉब्लेम आहे? जयने मला या प्रोजेक्ट मध्ये मदत करायला सांगितले. अरे हा, माहितीये मला. आम्हाला मदत लागली ना की आम्ही लगेच बोलवू तुला, हा, फोन करून. तोपर्यंत इथे बसून काम कर स्वतःच. चल ना, तू का थांबलायस? म्हणजे मी आता हे आत ठेवायचंय का? तांगडे, हा. हे सगळं सामान जय सरांच्या केबिन मध्ये जय सरांच्या टेबलवर नेऊन ठेव. ओके मॅडम. थँक्यू. ठेवतो मॅडम. आणि आम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका. खूप काम आहे आम्हाला आत. हा? मध्ये डिस्टर्ब करू नका, जशी हिलाच केबिन मिळाली. जुई, शांत हो. पण खरंच उत्तमा, मला ना काळजी वाटते या पोरीची. काय होणार आहे हिचं कुणास ठाऊक. परमेश्वरा, सुबुद्धी दे रे बाबा. नंदिनी मॅडम, मला काय वाटतं माहितीये का? काहीही वाटून घेऊ नकोस. पुरे गेली ती, तू तुझं काम कर. मला काय वाटतं, जय, तुला एक ईमेल केलाय. मागच्या काही टूर्सच्या डिटेल्स आहेत आणि काही कॉन्टॅक्ट्स आहेत महत्वाचे, आपल्याला आता उपयोगी पडतील. गुड. सिंगापूरच्या टूरच्या पण डिटेल्स आहेत का बघ ना त्याच्यात. हो हो, आहेत ना. बघ ना, एकदा ओपन करून बघ. जय, त्या टूरला मस्त रिस्पॉन्स होता ना. हा, हॉटेलची सोय उत्तम होती. इवन SP कंपनीची कॉन्फरन्सही मस्त झाली होती खूप. अरे, हेच सगळे कॉन्टॅक्ट वापरले होते तेव्हा आपण. म्हणून मला असं वाटतंय पुन्हा एकदा या सगळ्यांशी बोलून घे. हो, मी बोलून घेते. जय, सिंगापूरमध्ये खूप काही आहे बघण्यासारखं. आपण जायला हवं ना एखाद्या टूर बरोबर. म्हणजे कामही होईल आणि फ्रेश वाटेल आपल्याला ना. काय बोल ना.
रजनी, मी हे बघतो. तू बुकिंगसाठी त्या डिटेल्स फॉरवर्ड कर. ओके. सर, सगळ्या इन्फॉर्मेशनचे मेल तुम्हाला फॉरवर्ड केले. गुड. खूप चांगला स्पीड आहे सगळ्याच कामाचा. थँक्यू सर. मिस्टर जयराम, गुड वर्क. थँक्यू सर. मला खूप होप्स आहेत. ही टूर तुम्ही सक्सेसफुल करून दाखवालच. चला ना राव, लवकर, लय भूक लागली. हो रे बाबा. ए नंदिनी, आवर ना लवकर, चल. अनाईसे नवरे नाहीयेत तर मस्त लंच एन्जॉय करूया, चला. हो ग, नवरे नाही येत ना तर कामच करावं असं वाटत नाही. काम करा असं म्हणत एनर्जी देत असतात ना ते एक प्रकारची. हो, पण त्यांच्याकडे मात्र ती एनर्जी मिसिंग आहे. ए चला आता, असा नंतर, चला जरा जरा. चल आदिती, जुई, चला जेवायला. अरविंद चला. अदिती, रजनी अजून केबिन मध्ये. एवढं कसलं आलंय काम? आपणही जयबरोबर काम केलं, पण असं नाही झालं कधी. जुई, अगं खरंच खूप काम आहे आणि त्यात डेडलाईन सुद्धा आहे. म्हणून कदाचित रजनीला आताच बसायला सांगितलं असेल. अगं मग निदान जेवायला तर त्याला बोलवायला हवं. रजनी आणि जयराम दोघेही कामात असतील, सो राहू दे, आपण जाऊया. चल. राहू दे काय? तू काय उपाशीपोटी काम करणार आहे का? बोलव त्याला. काका, मी अगं बोलव म्हटलं ना, जा बोलव त्याला, बोलव. जा लवकर, बोलव. येस, कम इन. अदू, आदिती, या ना. सर, ऍक्च्युली मी जयराम आणि रजनीला लंचसाठी बोलवायला आले होते. आदिती, आम्हाला आत्ता खूप काम आहे अगं, सो आत्ता नाही जमणार लंचला यायला. पण तुम्ही थांबू नका आमच्यासाठी, आम्ही जेवू नंतर. हां, ओके. सर, तुम्ही नो थँक्स. मी एका मीटिंगसाठी जातोय बाहेर. तुम्ही घ्या लंच करा. ओके. सर तुम्ही निघताय? नाही म्हणजे काही शंका होत्या. 5 मिनिट थांबलात तर. शुअर. असा काय हा जय? म्हणजे सकाळी आल्याला भेटतो आणि मग केबिन मध्ये जातो ना. आज सकाळपासून भेटलेलं नाहीये. अगं त्याचं नवीन प्रोजेक्ट सुरू झालंय, तेही असं अचानक. एवढी हिंमत दाखवून दाभोळकरांकडून त्यांनी हे प्रोजेक्ट मागून घेतलं. त्यासाठी वेळ नको का द्यायला? नाही हो, पण जेवायला तर यायलाच हवं ना, नाही का? नाही, पण मी बोललोय आदितीला, ती बोलवणार आहे रजनी आणि जयला. काका, मी जाऊन विचारलं. ते म्हणाले की नंतर जेवतील दोघे. का? हो म्हणजे दोघेही कामात होते, त्यामुळे मग मी फोर्स नाही केलं. अगं पण आत्ता काय किंवा नंतर काय, जेवायला लागणार तेवढा वेळ लागणारच ना.
मग लंच टाइम मध्ये जेवायला काय हरकत आहे? आणि हो, सगळ्यांबरोबर जेवलो ना की थोडा वेळ चांगला जातो, असं रिलॅक्स वाटतं नाही का? हा, आणि दाभोळकर सर काही न जेवता काम करा असं तर नक्कीच म्हणाले नसणार. मी काय म्हणतो, आता ते दोघं येणार नाहीच तर आपण जेवायला सुरू करायचं का? लय भूक लागली. अदिती, मी काय म्हणते, जयला यायचं असेल पण ही रजनी तिनेच त्याला नाही सांगितलं असेल. तिला तर काय आता संधीच मिळाली ना. आता हे किती दिवस चालणार आहे अजून अदिती? हे 10 दिवस मला 10 महिन्यांसारखे वाटत आहेत. दाभोळकर सर तर रोज नसतील ना? आदिती मॅडम, मला दाभोळकर सरांनी लंच झाल्यावर बोलवलंय. ठीक आहे, मी आले लगेच. अहो आदित्य मॅडम, लगेच नाही, निवांत जा जरा. कसं आहे, जेवण निवांत करायला पाहिजे. माझी आई म्हणते जर आपण निवांत जेवलो ना तरच अन्न अंगाला लागतं. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे बघ ना, जेवण बनवताना सुद्धा आपण बायका घाईघाई करतो आणि जेवताना पण तेच. काही नाही, सावकाश जेव. आणि जेवण झाल्यानंतर बोलवलंय ना, मग झालं तर जेवा.